नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात गीताराम नरवडे यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात गीताराम नरवडे लिखित अंत्यविधीची तयारी. मनोहरच्या घराकडे माणसांची रीघ लागली होती. अनपेक्षितपणे चंपा वारल्याची बातमी गावात येऊन धडकली. गावातल्या लहान मोठ्यांची अंतःकरणच हेलावली गेली. प्रपंचाचा डाव अर्ध्यावर सोडून चंपानं जगाचा कायमचा निरोप घेतला. स्वभावानं गोड मुलगी एकाएकी काळाच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रत्येकाचे डोळे पाजरायला लागले. मनोहरच्या आईनं तोंड बडवून मडक्यावाणी केलं. तिची समजूत कशी काढावी हे कुणालाही कळत नव्हतं. सारं काही अनपेक्षित घडलं होतं. मनोहरचा प्रपंच उद्ध्वस्त झाला होता. 8वीत शिकत असलेला प्रमोद आपल्या 4 वर्षाच्या भावाला किशोरला कुशीत घेऊन धाय मोकलून रडत होता. किशोर इवल्या इवल्या हातानं त्याचे डोळे पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. प्रत्येकाचंच अंतःकरण पिळवटून जात होतं. 4 दिवसांपूर्वी मनोहर मिलिटरीमधून सुट्टीवर आलेला होता. आपल्या पत्नीला सोबत घेऊन तो बाजारहाट करण्यासाठी शहरात गेला होता. बाजार घेऊन मोटरसायकलवरनं घरी येत असताना अनपेक्षितपणे मागून येणाऱ्या मालट्रकनं त्यांना धडक दिली होती आणि दोघंही त्या धडकेनं दूर फेकले गेले होते. त्या चंपाला जबर मार लागला होता. मनोहर मात्र सावध होता. त्यामुळे तातडीने त्याने तिला दवाखान्यात दाखल केलं. पण तिची परिस्थिती गंभीर बनत चालल्यानं डॉक्टरांनी पुण्याच्या दवाखान्यात न्यायचा सल्ला दिला. चंपाला तातडीनं पुण्याला हलवलं. तिथल्या दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू झाले. अपघाताची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि तेव्हापासनं संपूर्ण गाव हळहळत होतं. मनोहरच्या आईनं म्हणजे रखमाबाईनं अन्नपाणी वर्ज्य करून टाकलं होतं. चंपाच्या माहेरकडची मंडळी येऊन दाखल झाली होती. रडारड सुरू होती. पारावर जुन्या वळणाची मुंडासं बांधलेली म्हातारे, डोक्यावर सफेद मळकट टोप्या घातलेली पोक्त माणसं, तर पिंजारलेल्या केसांचे तरुण गोळा झाले होते. एकसारखा गलका चालला होता. मोटरसायकल पळवणारी माणसं सगळ्यांच्या नजरांचं लक्ष बनत होती. उत्सुकतेनं प्रत्येकानं आपल्या कानांचे चाप लांबवले होते. बातमीची सत्यता जाणून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत होता. तात्या शिंद्यानं आपल्या डोक्यावरचा भडक लाल रंगाचा फेटा काढला. डाव्या हाताच्या बोटांच्या नखांनी खुर्राट केस एकदा विंचरली. मांडी घातलेला एक पायाचा गुडघा उभा करत म्हणाला, रामभाऊ, आलेली वार्ता खरी आहे ना रामभाऊ? तसा रामभाऊ काळजीच्या सुरात म्हणाला, तात्या, अशा बातम्या कधी खोट्या असतात का? अहो, खुद्द किशननीच फोन लावला होता दवाखान्यात. तसं बाजीराव कारभाऱ्याने मध्ये तोंड खुपसलं. बातमी खरी आहे, पर कोणी आलं कसं नाही अजून? तसं तात्या म्हणाले, अरे मागं पुढं होतीनच कशाला, आत्ता घेऊन येतीन बघा तिला. शंका कुशंकांनी संपूर्ण पार्क कुजबुजत होता. चंपा खरंच मेली किंवा नाही हेच कळत नव्हतं. कालच गावची 4-6 जणं भेटून आली होती. चंपा त्यांच्याशी चांगल्यापैकी बोलली होती. त्यातले काही साक्ष पण देत होते. मग अचानक ही मेली कशी हे कोड कुणाला उलगडत नव्हतं. शेवटी न राहून बळवंता म्हणाला, लेकानो, शंका कुशंका काढण्यापरीस पुढची तयारी करायला पाहिजे. अचानक पिरीत आले हो, सगळी धांदल होऊन जाईल ना. तसा मुसलमानाचा रहमान म्हणाला, लेकिन मैं बोलता कल बोले बोलती थी, फिर अचानक मरी कैसी? मेरे को तो कुछ गडबड लगती. तसा मोडक्या तोडक्या हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत कुंभाराचा कुंडलिक म्हणाला, अरे अचानक हाडफेर आहे असन, नाही तो पेशंटनं येडावानी कर्या ना तर डॉक्टर बी ढोस देते. तसा बळवंता म्हणाला, बघा आता बाकी काय चौकशा करू नका, इथं पिरीत यायच्या आत समधी तयारी व्हायला पाहिजे. बळवंताच्या बोलण्यानं क्षणात वातावरण बदलून गेलं. तातडीनं त्या दिशेनं विचारविनिमय सुरू झाला. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सरपणाचा होता. गावात सरपणाचा कुठेही अड्डा नव्हता. अवघं 100 एक उंबऱ्याचं गाव ते.
गावात झाडांची संख्या तशी कमीच होती. शेती मशागतीची अवजारं सोडून शक्यतो झाडांची तोडणी होत नसे. वेड्या बाभळी घरगुती सरपणाच्या काम करत होत्या. सरपण आणायचं असेल तर किमान 10 किलोमीटर अंतरावर तालुक्याच्या गावाला जाणं भाग होतं. सरपण आणण्यासाठी एवढ्या अंतरावर जाऊन येण्या अगोदर प्रेत आल्यावर काय करायचं? कारण प्रेत आल्याबरोबर त्याला अग्निडाव देणं भाग होतं. घरची माणसं गोंधळून गेली होती. मनोहर तर चंपासोबतच होता. सर्व जाती धर्माचे लोक निधर्मीपणे विचार करायला लागले. न राहून रहिमान म्हणाला, अरे बकबक करने से फायदा है क्या? कुछ तो करना पडेगा ना. तसा कुंभाराचा कुंडलिक म्हणाला, अरे मी काय म्हणतो, त्या परीस मनोहरचं पडकं घर आहे ना, नाहीतरी ते कोणाच्या कामाचं राहिलंय. आता सगळ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. बळवंतानं तर उसळीच मारली. तो म्हणाला, हायला खरंच की, मग आता लागा की कामाला. अरा उगा उशीर नका करू. पुण्याहून सकाळीच गाडी निघाली असन, आता गाडी यायचा टाईम बी झाला आहे. हां हां म्हणता हालचालींना वेग आला. करवत आणण्यासाठी सुताराच्या घराकडे दोघेजणं पळाले. काहींनी टिका फावडं घेतलं आणि तडक मनोहरचं घर त्यांनी गाठलं. घरच्यांना विचारण्याची गरजच नव्हती. घडीत दोघंजण पडक्या घरात शिरले. घराची अवस्था न्याहाळून घेतली. सागवानी घर होतं ते, पण काही ठिकाणी दबलं होतं. कधी पडेल याचा भरवसा नव्हता. घरावर गेलं आणि घर ढासळलं तर चढणाऱ्याला इजा होण्याची शक्यता होती. पुन्हा विचार विनिमय सुरू झाला. अचानक अनवर म्हणाला, अबे ऐसे गुरगुर के क्या देखते तुम? एक रस्सी लाओ, एक खंबे को बांध के झटका दिया ना, पूरा मकान नीचे आएगा. पुन्हा धावपळ सुरू झाली. गावड्याचा किसना धावत घरी गेला. एक नायलॉनची रस्सी खांद्यावर टाकून पळत आला. ताबडतोब तिचा गोंडाळा सोडला. रस्सीचं एक टोक हातात घेऊन आत शिरला. पुन्हा त्यांनी एकदा खाली वर बघितलं. एक कल्लेला खांब निवडला. त्याला डबल आढा देऊन रस्सी बांधली. बाहेर आला. 10-20 माणसं त्या रस्सीवर तुटून पडली. ताकदीनिशी एकाच वेळी रस्सीला हेचका मारला तसं धडाड करत अख्खं माळवत खाली कोसळलं. मातीचा धुरळा आकाशामार्गे उडाला. काही परिसरात उधळला. धुरळा अर्धवट विरळ होताच करवत कुऱ्हाडी सरसावल्या. जो तो आपापल्या परीनं काम करत होता. कोणी माती बाजूला टाकत होतं, कोणी रिफाड फेकत होतं, कोणी खांब ओढून काढत होतं, तर कोणी तिथंच खांड कापू लागलं होतं. सगळा गडबड गोंधळ चालला होता. एवढ्या चांभाराचा रामभाऊ मोठ्यानं ओरडला, अरे बाहेर पळा, बाहेर पळा, लय मोठं किडूक निघालंय. रामभाऊचा आवाज कानी पडताच हातातली हत्यारं तशीच टाकून जो तो आपला जीव घेऊन पळाला. घडीत घराची जागा निर्मनुष्य झाली. सगळ्यांच्याच नजरा सापाचा शोध घ्यायला लागला. एका खांडाखाली पिवळा धमक नाग फडा काढून वळवळ करत होता. जीवाच्या आकांतानं धडपड करून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता. भलं मोठं जनावर ते. सगळ्यांच्या अंगावर थर्र काटे उभे राहिले. गावड्याच्या किसनचं तर काळजाचं पाणी पाणी झालं. कारण त्या नागाजवळच तो लाकडी खांब कापत बसला होता. त्यांनी दंश केला असता तर त्या प्रेता अगोदर याचीच चिता रचावी लागली असती. आता तो दांडगा नाग मारायचा कोणी ह्याच्यावर चर्चा सुरू झाली. कोणी हातात दंडुके घेतले तर कोण हातात मोठाले दगड घेऊन उभे राहिले. पण पुढं व्हायची कोणाची हिंमत होत नव्हती. तात्याबा शिंदे 60 वर्षाचा म्हातारा हातात धनपुसाचं लाकूड घेऊन पुढं आले. अरे ग बसा, बॉम्बालताय कशाला? हातात बांगड्या भरा, बांगड्या. एवढ्या शिकिडकाला घाबरताय वय? तात्या असं म्हणताच कावकाव कमी झाली. तसा अनवर म्हणाला, तात्या लेकिन संभाल के मारना, जखमी कर के छोडना नाही उसको. तसं आपल्याला खूप समजतं अशा आविर्भावात हलग्याचा भास्कर म्हणाला, अरे डूक धरून दंश करती बरं का ती जात. आता कुंभाराचा कुंडलिका पुढं आला आणि म्हणाला, गड्यांनो सावध राहा, सावध राहा. निसटला तावडीतन तर तुमच्या हातनं सुटता कामा नये, हा ध्यानात ठेवा. तो नाग मान वळवून जमलेल्या जमावाकडे बघत होता. भीत भीत कुंडलिका त्याच्याजवळ गेला. हातातलं लाकूड उगारलं तसा नागानं जोराचा फुतकारा टाकला आणि फडा जमिनीवर आपटला. कुंडलिका टुण्णकन उंच उडाला. 5 फूट मागे सरकला. जमा झालेली गर्दीसुद्धा उधळली गेली.
पुन्हा बघता तर नाग जाग्यावरच. आता सगळ्यांच्या लक्षात आलं की तो नाग पूर्णपणे खांडाखाली दाबला गेलाय. त्याला बाहेर पडताच येत नाहीये. पिंजऱ्यात सापडलेल्या वाघावर तुटून पडावं तसं अडचणीत सापडल्याची खात्री होताच एवढा वेळ सैरा वैरा पाळणारेही मारण्यासाठी पुढे सारसावले. कुंडलिकाच्याही जीवात जीव आला. धप्प दिशी त्याच्या खणपुसाच्या लाकडाची धोपाटी त्याने आपटली. अडचणीत सापडलेला नाग वळवळ करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हता. आता सगळेच त्याच्यावर तुटून पडले. नागराजा गतप्राण झाला. पुन्हा सावधगिरीनं सगळे सरपण काढण्याच्या तयारीला लागले. सरपणाची गाडी भरली आणि स्मशानभूमीकडे निघून गेली. आता पाराजवळ पुन्हा सगळे एकत्र झाले. सगळे प्रेताची वाट बघायला लागले. टोळक्या टोळक्यानं चंपांच्या गुणाची आणि अवगुणाची चर्चा चघळली जायला लागली. एवढ्यात घालम्याचा भास्कर म्हणाला, आईला पिरीत हिथं आले हो, त्याच्या घरापुढं न्यायचं का डायरेक्ट मसन वाट्यात न्यायचं? कुंडलिक तातडीनं म्हणाला, आता हे काय बोलणं आहे होय? हां, बाहेरनं आणलेला मुडदा कधी येशीच्या आत आणत्यात होय? गाडी आशीच्या अशी मसन वाट्यात घेऊन जायचं. गावड्याचा किसना पुढं झाला आणि म्हणाला, बघ ते नाही जमायचा. तिला आंघोळ घातल्या बिगर सरणावर कसं ठेवायचं? तिला घरी न्यावंच लागन. तसा बळवंता म्हणाला, अजिबात जमणार नाही, अजिबात जमणार नाही म्हणजे नाही, आम्ही गावात नेऊ देणार नाही. किसना सरसावला आणि म्हणाला, अरे बाहेरचा मुर्दा गावात नेणं म्हणजे मोठा आपशकून असतो म्हणतात. सगळ्या गावाला गिरण लागतंय त्यानं. तसा किसनाची बाजू घेत चंपाचा गुरुभाऊ भक्ताचा सदा पुढे येऊन म्हणाला, ओगा काय बे कोळचट कल्पना काढू नका, काय होतंय त्याला? एवढा वेळ गप्पा ऐकणारा कुंडलिक म्हणाला, अरे मेलेला मुडदा बाहेरून येशीच्या आत नेल्यावर तिसऱ्या दिवशी दुसरं मडं गावाच्या बाहेर काढावं लागतं म्हणतात. तसा भक्ताचा सदा म्हणाला, कुंडले उगा इथं काय बी नगं भुकू, तुला किती अक्कल आहे आम्हाला माहिती, आम्हाला तिला घरी न्यावंच लागन. लगेच न राहून बळवंता म्हणाला, पण मी म्हणतो ही अवदासा गावात नेताच कशाला? हिचं वाटोळं बाहेरच करा की. बळवंताच्या तोंडून अवदसा हा शब्द बाहेर पडताच सदानं फाड दिशी बळवंताच्या कानामागं ठेवून दिली. मग काही बळवंताच्या मदतीला धावले तर काही सदा भगताच्या. बघता बघता रणकंदन सुरू झालं. हाताला जे सापडेल त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात झाली. काही वेळातच कायकांची डोकं फुटली, कुणाची हाडं मोडली. म्हातारवय झालेल्या माणसांची पळताभुई थोडी झाली. काही म्हातारे पायात पाय अडकून तर काही दुसऱ्यांना धडका देऊन धापाधापा कोसळले. पाराजवळ रक्ताचा सडा शिंपडला गेला. एवढ्यात एक जाडा भारडा पहाडी आवाज आला, अरे आता बास करा की. सगाजी पाटील हातात भली मोठी काठी घेऊन उभे होते. सगाजी पाटील म्हणजे वजनदार व्यक्ती, धारदार डोळे, करारी आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व. सगाजी पाटलांना बघता सगळ्यांचे हात सैल झाले. हातातली हत्यारं आणि बचकातली दगडं आपोआप गळून पडली. क्षणार्धात बर्फ थिजल्यागत गोंधळ घालणारा जमाव गपगार झाला. धारदार आवाजात सगाजी पाटलांनी प्रश्न केला, अरे कशापायी गोंधळ चाललाय म्हणतो मी? काय चालवलंय काय तुम्ही? काय चालवलंय तुम्ही? भडव्यानो काय माजला काय? तसा खालच्या आवाजात बळवंता म्हणाला, अहो हा किसन्यान सदा म्हणतो मुडदा येशीतनं आत न्यायचा. किसना पुढे येत म्हणाला, पाटील पाटील सांगा तुम्ही, चंपाला आंघोळ घातल्या बिगर अग्निडाव द्यायचा कसा? हा काय पण बोलायला लागला चंपाबद्दल. तसा सदा पुढे झाला आणि म्हणाला, हा बळ्या देवा घरी गेलेल्या माझ्या बहिणीला अवदासा म्हणाला पाटील. सगाजी पाटील यवाना सगळ्या जमावाच्या मध्ये येऊन उभे राहत म्हणाले, अरे मूर्खांनो, पण चंपा मेलीच नाही तर हा गोंधळ घालताय कशा पाय? सगाजी पाटलाच्या तोंडून शब्द बाहेर पडतात सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. तसा बाजीराव कारभारी म्हणाला, अरे मग ही बातमी किसनानं सांगितली कशी? तसा गावड्याचा किसना म्हणाला, हो पाटील, मी 10 वाजता दवाखान्यात फोन लावला तेव्हा डॉक्टरनीच सांगितलं ती सकाळीच गेली म्हणून. आता सगाजी पाटील गावड्याच्या किसनावर खेक असले. अरे मूर्खा, ते म्हणाले ती गेली म्हणजे तिला दवाखान्यातनं सोडलं आणि ती घरी गेली सकाळी, मेली नाही. मूर्खासारखा अर्धवट ऐकलं आणि सगळा घोटाळा करून टाकला. मी परत फोन लावून खात्री करून घेतली.
तोपर्यंत तुम्ही सगळा तमाशा करून ठेवला वा इथं. किशनाला काय बोलावं ते सुचेना. गोळा झालेले सगळेजण किशनावर तोंडसूक घ्यायला लागले. किशना मात्र गलित गात्र झाला. आपल्या अर्धवट ऐकण्यानं केवढा घोटाळा झाला याचा तो पश्चात्ताप करायला लागला. एवढ्यात पांढरी सफेद आलिशान गाडी गावाच्या पाराजवळून वेशीत शिरली. गाडी मनोहरच्या घराकडे निघाली तसे सगळी गावकरी मंडळी चंपाला बघण्यासाठी मनोहरच्या घराकडे धावली. मंडळी, गीताराम नरवडे सरांची ही कथा अंत्यविधीची तयारी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर लिहून कळवा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.